कोकणातून तिकडे उत्तर कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। तर हवामान विभागाच्या वतीने पावसाचा येलो अलर्ट कोकणासाठी जारी करण्यात आलाय। शनिवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे। तर कोकणाला देखील पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाच्या वतीने जारी केलेला आहे। कोकणाच्या अनेक भागामध्ये सध्या संततधार पाऊस कोसळतोय। शनिवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे। सुरेश कौलगेकर आमचे प्रतिनिधी जोडले जातात, त्यांच्याकडनं कोकणातील पावसाच्या संदर्भातली अपडेट आपण घेऊयात। सुरेश, कोकणामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि पुढचे 3 ते 4 दिवस पावसाची संततधार कायम राहण्याचा अंदाज देखील हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेला आहे। नेमके कोकणातील पावसाचे सध्याचे ताजे अपडेट काय आहे? निश्चित शुभम, बघितलं तर काही दिवस जो पावसाने दडी मारलेली होती, मात्र अधूनमधून पावसाच्या मोठ्या सरी ह्या बरसत होत्या। त्यामुळे बळीराजा चिंतेत होता आणि त्याला प्रतीक्षा होती ती पावसाची। मात्र उत्तर कोकणात मुसळधार पाऊस पुढील 2 दिवसात कोसळेल असा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलाय आणि यासाठी येलो अलर्ट हा 2 दिवसासाठी जारी केलेला आहे। असंही समजतं की रविवार पासून पावसाचा जोर हा कमी होईल। मात्र सागरी जो भाग आहे त्या ठिकाणी 40 ते 45 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहतील। सध्या अधूनमधून येणाऱ्या सरीमुळे बळीराजाला मात्र शेतीची जी कामं आहेत ती काही ठिकाणी खोळंबलेली पाहायला मिळतात। मात्र जे पंपाद्वारे पाणी घेऊन सध्या शेतकरी आहेत ते शेतीची जी कामं आहेत ती करताना पाहायला मिळतात। त्यामुळे बळीराजाला जी प्रतीक्षा आहे ती पावसाची आणि ती प्रतीक्षा हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे आज आणि उद्या येलो अलर्ट असल्यामुळे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस। अगदी सुरेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या पावसाच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत।